मी आपली भाषणं ऐकत होतो, आपल्या तक्रारी ऐकत होतो. आपण सगळ्यांनी तक्रार केली, पाणी नाही, प्यायला नाही, आमचा बंधारा घाला, पाणी अडवा. वळसे पाटील काल परवा मी तिकडून आलो, तुम्ही आमचे संपर्क मंत्री नगर जिल्ह्याचे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळं पाणी सोडतो पण कुकडीचं पाणी तुम्हाला देतो, तुम्ही मेले तरी हरकत नाही. विखे निवडून आला पाहिजे. अरे पाण्याचं वाटप तरी न्याय कराल की नाही? ज्यांच्या जमिनी गेल्या, जे बुडाले, त्यांचं पाणी काढून घ्यायचं. आणि म्हणून हे असा अन्याय करणार आहे. दुष्काळाचं सांगितलं म्हणजे दुष्काळ जाहीर झाला नाही. तुमच्यासारखी माझ्या तालुक्यात परिस्थिती, 5 सर्कलपैकी 2 ठिकाणी जाहीर केला, 3 मध्ये जाहीर केला नाही. मी वैभवला मुलाला सांगितलं, तू आमदार करतोस काय? लढून हक्कानं आणलं पाहिजे. लढला, मोर्चे काढले, आंदोलन केले. वळसे पाटलांना बरोबर घेतलं, विधानसभेच्या पायऱ्यावर उपोषणाला बसला आणि या सरकारच्या बोकांडी बसून सगळा तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करून आला. तुमचा आमदार काय करतो? काय करतो मला विचारतो ना. माझे पोरगा आमदार झाले, त्यांना दुष्काळ गरिबाचा आणला, आणि तुमचा काय करतो? पाणी खाली. आणि म्हणून कामाची पाहिजेत, आपल्या मदतीची पाहिजेत, आपल्या विचाराची पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आपल्या विचाराची माणसं पाठवायची गरज. इथं मग मुंडे साहेबांनी, बाकीच्यांनी, बगार साहेबांनी मोठ्या तक्रारी केल्या की म्हणले तुमच्या आशीर्वादाने एक पुढारी तयार झाला आणि तो पुढारी म्हणले असा गुरगुरतो, असा बोलतो. आणि म्हणून त्याचा इतिहास वळसे पाटलांनी सांगितला. आम्ही ठरवलं होतं अश्विनी मोरबारे, परंतु वल्लभ सेठनं सांगितलं नाही, जुन्नरला मिळालं पाहिजे. आता तो तर आमच्या विरुद्ध बोलायला लागला. एक त्याला माहित नसेल की कसलेल्या पैलवानाचे लढू नये. आणि म्हणून एक पैलवान होता, मोठा बस्ताद होता आमच्या सारखा. अनेक शिष्य घडवले कुस्तीला. त्या शिष्यांनी बऱ्याच कुस्त्या जिंकल्या. एक दिवस शिष्य म्हणला, गुरुजी सगळ्या म्हणले कुस्त्या जिंकल्या, आता शेवटची कुस्ती तुमच्याशी करायची. म्हटलं का रे बाबा? मला सगळे पद मिळाले, आता तुम्हाला पाडायचे. आता म्हणलं अरे वेड्यासारखा का वागतो बाबा? नाही म्हणला, त्याच्याशिवाय इच्छा पूर्ण होणार. म्हटलं आता आहे तुझी इच्छा तर करू नको. केल्यानंतर वस्तादानं शिष्याला उलटा पालटा करून पाडला. तो म्हणला का? म्हणलं मला माहिती होतं तू एक दिवस माझ्याशी बेईमान करणार म्हणून एक डाव राखून ठेवला होता तुझ्यासाठी राखून ठेवला. आणि म्हणून हा डाव राखून ठेवायचा आहे पुढच्या निवडणुकीला. अशा बेईमानांना त्यांचीच जागा आपल्याला सगळ्यांना दाखवायची आहे, तर आपल्याला आपलं विकासाचे प्रश्न सुटतील. आज प्रश्न केवढेच आपले. या लोकसभेची निवडणूक आहे, कदाचित देशाची ही शेवटची निवडणूक ठरेल. मोदी जर परत सत्तेवर आले तर लोकशाही बुडेल, हुकुमशाहीकडे देश चालला. आणि म्हणून या देशातले 56 पक्ष आज अबुल कोल्हेंच्या पाठीशी उभे राहिले, शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले. कारण हा आलेला जो माणूस आहे हा लोकशाहीच मानत नाही. नोटाबंदी केली, अर्थमंत्र्याला विचारलं नाही. जम्मू काश्मीरचा पाठिंबा काढला, गृहमंत्र्याला विचारलं नाही. राफेलचा करार केला, संरक्षण मंत्र्याला विचारलं नाही. हा ना सीबीआयला विचारेत, रिझर्व्ह बँकेला नाही, ना यंत्रणा, निवडणूक आयोगा नाही, सगळ्याची केली. आणि देश फक्त 2 माणसं चालवतात, नरेंद्र मोदी आणि अमित शहा. आणि म्हणून या देशातली लोकशाही गमली तर मला सांगितलं गरीबाची आवाज बसतो.
अहो या पक्षातल्या लालकृष्ण अडवाणीला किंमत नाही, मुरली मनोहरला नाही, सुमित्रा महाजनला नाही, तिथं तुम्हाला मला काय किंमत असेल? आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल तर बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलाय. काय दिलाय? मताचा अधिकार दिलाय. आणि म्हणून ते मतदान आपल्याला 29 तारखेला करायचं. आणि म्हणून हे करत असताना काही घोषणा करण्या पलीकडे काही बदल झालेला नाही. मोदी सांगायचे अच्छे दिन, तुम्ही खालून म्हणायचे आएंगे. आले का? अच्छे दिन आले कोणाला? पाण्या वाचणं बाया मरतात, बंधारा नाही म्हणून शेतीला पाणी नाही. आणि हे प्रश्न कधी अच्छे दिन? लोकांना स्वप्न दाखवले आणि चुकीच्या मार्गाने नेलं. शेतीचा भाव पाडला, शेतकरी उद्ध्वस्त झाला, शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय. आणि म्हणून हे सगळं जे चाललंय ते उलट आपला देश पुढे गेला पाहिजे. म्हणून पाहिलं असेल तुम्ही, काँग्रेसनं घोषणापत्र केलं, राहुल गांधींनी सांगितलं 72,000 गरिबांसाठी आम्ही प्रत्येकी एक माणसाला 72,000 दरवर्षी वाटणार, 6% शिक्षणावर खर्च करणार, शेतीसाठी वेगळं बजेट करणार, आरोग्यासाठी रोजगारासाठी रिक्त पदे भरणार, शेतमालाला भाव देणार, 33% महिलांना आरक्षण देणार. हा कार्यक्रम कुठे? आणि जातीच्या नावावर धर्माच्या नावावर राजकारण करण्याचा कार्यक्रम कुठे? आणि त्यांना मदत करणारे आपल्याकडे तो पक्ष शिवसेना, आणि म्हणून हे देखील त्यांना मदत करणार. काय बोलले आजपर्यंत? आजपर्यंत त्या शिवसेनेनं काय काय सांगितलं आपल्याला आठवत असेल? 6 महिने मी माझ्या आयुष्यात 7 वेळाला मी आमदार झालो, अजून पडलो नव्हतो. आता रिटायर झालो, मुलाला कारभार दिला. पण महाराष्ट्राच्या विधानसभेत 6 महिने विरोधी पक्ष आणि 6 महिन्यानंतर सत्तेत पहिल्यांदा पाहिलं मी शिवसेना. 6 महिने इकडं 6 महिने जाणवं नाही का, इकडं चालत तिकडं चालत, तसा घोषणा देखील काय केलं? ढोंगाचा जय जयकार असो असे हिंदुत्व बिनकामाचे, किती उद्धव ठाकरे. लोकशाही मार्गाने वृत्तपत्राचे सगळे स्वातंत्र्य हनन केले आणि हुकुमशाही आणली उद्धव ठाकरे. नोटबंदीचा आग्रहलेख लिहिला. काय लिहिलाय? झिंगलेल्या माकडाची गोष्ट. झिंगलेल्या माकडाची गोष्ट म्हणजे मोदीनं कशी नोटाबंदी करून देश झिंगवला हे लिहिलं. बेकारीचे वडील दिवस किती दिवस फुगे फोडणार? 62 शिपाईच्या जागेसाठी 93,000 अर्ज झाले आणि म्हणून सरकारी बँकावर थकबाकी तर झाले. काय काय बोलते, खूप बरं. आणि मग राजीनामे खिशात, राजीनाम्याची अंमलबजावणी केली. परवा तर फार बोलले चांगलं, म्हटले दिल्लीवरनं अफजल खान आला आणि आता अफजल खानाची लढाई आमची, आम्ही स्वबळावर लढू. अमित शहाला पत्रकारांनी विचारलं स्वबळावर लढू तर म्हणले त्यांना पटक देंगे. अमित शहा म्हणला पटक देंगे. ते बदलले. आणि जो अफजल खान म्हणले ज्याला म्हणत होते, परवा अर्जाचा अर्ज भरायला अहमदाबादला आमचे उद्धव ठाकरे गेले अर्ज भरायला. त्याचा तुम्ही पाहिलं का नाही टीव्हीवर? मी पाहिलं, मला फार गंमत वाटली. मला कोले साहेब तुमचं छत्रपतीचा इतिहास डोळ्यापुढे यायला लागला प्रतापगडाचा. आता कसं होणार ते? उद्धव ठाकरे आले इकडून, अमित शहा आले तिकडून. आओ उद्धव आओ. मी म्हणलं आता पोटफोडीतच हा त्याचं. मला तर वाटलं आता घातलं पंजा पोटात. पण एकमेकाला मिठ्या मारल्या, एकमेकाला गुदगुदल्या केल्यानंतर काय राजकारण, काय बोलताय, काय समाजाला बनवताय? वेळे का? आणि मग अशा बाजूने आपणाला जायचं नाही.
ही सगळी दुर्दशा मी तुमची बघितली. काय केलं 15 वर्षात खासदारानं? काय केलं? माझा एकच अनेक प्रश्न आहेत पण ते विचारत नाही. वळसे पाटील, हे बजेट आहे या वर्षीचं, हे केंद्राचं आदिवासीचं बजेट आपल्या खासदारानं किती आणलं तुमच्यासाठी? 1.53. म्हणजे फक्त देशातून आणल्या 49 कोटी रुपये देशाच्या आदिवासीला. आणि या राज्यात शरद पवार मुख्यमंत्री होते, मी आदिवासी मंत्री होतो. आणि नंदुरबारला 17 मुलं कुपोषणानं मेली. होराफळी नावाचं गाव. साहेब मला म्हणले, मधुकर आपल्याला उद्या होराफळीला जायचंय. स्वरूपसिंग नाईकला माणिकराव गाविताला बरोबर घे. कलेक्टरला विचारलं, कलेक्टर म्हणला हेलिकॉप्टर जात नाही त्या गावाला, मला ते हेलिपॅड करता येणार नाही, त्या गावाला रस्ताच नाही. जावं कसं लागेल? म्हणजे गुजरातला उतरावं लागेल, 12 किलोमीटर चालत यावं लागेल. पवार साहेबांना विचारलं, साहेब म्हणले तयारी आहे, गुजरातमध्ये जाऊ. दुसऱ्या दिवशी आम्ही गुजरातमध्ये गेलो, 12 किलोमीटर चालत त्या गावात आलो. दारिद्र्य पाहिलं त्या आदिवासीचं. पण पवार साहेब मला म्हटले, व्यर्थ जीवन आहे मधुकर आपलं, आपल्याला यांचं जीवन जर बदलता आलं नाही तर आपल्या जन्मात आपण काही केलं सारखं नाही. तुम्हाला जे करायचं ते करा, मी पाठीशी आहे, पण या माणसासाठी करा. आणि मग मुंबईला आलो. त्या होराफळी गावातला जो आकाश साहेबांनी पाहिला, त्याच्यानंतर मित्रांनो आपण हक्काचं साहेबांकडे मागितलं. आणि या देशाचं आणि महाराष्ट्राचं पहिलं आदिवासीचं बजेट मांडणारे शरद पवार आणि मधुकर पिचड म्हणून आदिवासीचं वेगळं बनवलं. साहेबांनी मला परवा सांगितलं, निवडणूक झाल्यावर आपल्याला होराफळी गावाला जायचे, ज्या ठिकाणी देशातल्या आदिवासीच्या बजेटचा जन्म झाला तिथलं स्मारक मी माझ्या खर्चातनं बांधणार आहे मधुकर, आपल्याला त्या गावाला जायचं. ही दृष्टी देणारच पवार साहेब कुठे? आणि म्हणून आज आपल्याला ते बजेट मिळालं म्हणून विकासाचा पैसा येतो. अरे मोदी साहेब, RSS वाले, जनसंघ वाले, तुम्हाला आदिवासी तरी समजतात तो काय म्हणतात आपल्याला? वनवासी. वनवासी. महाराष्ट्राच्या विधानसभेत एकदा एक मंत्री, मी विरोधी पक्ष नेता होतो, आणि म्हणला वनवासासाठी बसेल. मी म्हणलं खाली बस. अध्यक्ष म्हणले काय झालं मधुकर? म्हणलं हा मला वनवासी म्हणतो, हा वनवासी, याचा बाप वनवासी, याचा आजा वनवासी, मी मूळ निवासी, या देशावरचा राहणारा मी मूळ आहे इथला, मी मूळ निवासी आहे, हा वनवासी आहे, आणि मला वनवासी म्हणतो काय? बदललं तो, म्हणला नाही आदिवासी. म्हण ठीक आहे. आणि मग ही तुमची माझी ओळख. आज इथे आपण केसा कायदा आणला, 2000चा कायदा आणला काढून, आणि 2000च्या कायद्यानं तुम्हाला जातीचे अधिकार दिले. हा फडणवीस साहेबांना GR काढला. एका निवृत्त न्यायाधीशाच्या खाली 15 लोकांची कमिटी नेमली आणि सांगितलं की हा कायदा बदलायचा आहे, कारण याला कोळी महादेव, कोळी मल्हार, टोकरे कुळे, इतर जातीच्या व्यक्तीला न्याय भेटत नाही या कायद्यामुळे. आता आणि तो हिंडतो आपला कोण गडी, त्याला म्हणा हा हे वाच, हे वाचता येत नाही त्याला. आता तो निवडून गेला तर काय करेल? आणि आमचे कोले गेले तर म्हणजे या गरिबाच्या अन्नाच्या ताटावरच एक कान उचलता कामा नये सांगणारा माणूस पाहिजे. म्हणून हा फरक. पेसाचा कायदा आणला, तुम्हाला अधिकार दिले गावाला पैसे वाटण्याचं काम आपण दिलं. आज तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. माझ्याकडे पटसंख्या कमी म्हणून आदिवासी पोरांच्या शाळा बंद केल्या. तुमच्याकडे केलं की नाही मला माहित नाही. शाळा बंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा तर पुढे जा. शिक्षणच जोडू द्यायचं. आणि म्हणून तुमच्या माझ्या शाळा बंद. मग वायानं सांगितलं डिबेटी, ज्याच्या बापाला 300 रुपये रोज मिळत नाही त्याच्या पोराला 4000 रुपये महिन्याला द्यायचे.
शिकेल का पुण्याचा मुंबईचं पोरग? म्हणून डीबीटी काढली, शिक्षणापासून वंचित ठेवायचं काम केलं. आणि म्हणून हे केलं एका काळीने एका प्रवृत्तीनं केलं, तिच्या विरुद्ध लढलो म्हणून आपण जगलो. म्हणून केलं हे. म्हणून एकलव्य आदिवासी होता आणि धनुष्यबाण चांगला चालवायचा. द्रोणाचार्यानं सांगितलं की म्हणले विद्या कोणापासून शिकला? म्हणलं द्रोणाचार्याकडनं. म्हणलं मी तुला शिकवलंच नाही. म्हणजे मातीचा पुतळा केला आणि मातीच्या पुतळ्याकडनं शिकला आणि एवढा मोठा तो धनुर्धारी झाला. आणि हा जर धनुर्धारी झाला तर अर्जुनाचा पराभव करेल, आणि अर्जुनाचा पराभव केला तर आपलं राज्य यायला ना आदिवासी देशाचा राजा होईल. पाप आलं पण गुरुजीच्या डोक्यात. आणि म्हणून द्रोणाचार्यानं एकलव्याकडे काय मागितलं? ना मागितली ज्वारी, ना मागितली नागली, ना मागितलं दूध, ना मागितली बकरी. म्हणला उजव्या हाताचा अंगठा कापून दे. प्रामाणिक आदिवासी दिला उजव्या हाताचा अंगठा कापून. पण आता त्या 5000 वर्षानंतरच्या सालानंतर माझ्यासारखा माणूस सांगतो, द्रोणाचार्य व्यर्थ गेले रे तुझी तपश्चर्या. आता बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळे माझ्या डाव्या हातालाही सराव झाला, वायळा आमचा बांधू शकतो, काळूही बांधू शकतो, ही निर्माण झाली. आणि ही शक्ती आपला मनुवादी. मग आपली लढाई नसती मोदीशी उद्धवशी नाही, मनुवादी प्रवृत्तीची आहे. आणि ती मनुवादी प्रवृत्ती आपल्याला गाडायची आहे. ते काम आपल्याला सगळ्यांनी करायचं. वन जमिनीचे प्रकरण प्रलंबित. आदरणीय पवार साहेबांनी, सोनिया गांधी वन हक्क जमिनीचा कायदा आणला. तुम्ही टीव्हीवर पाहिला असेल. लॉंग मार्च, लाल बावटा घेऊन हजारो लोक मुंबईला गेले, पाय रक्ताळले. जमिनीचा वाटा दिला नाही. का वाटा दिला नाही? सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू होती. मोदी सरकारनं वकील दिले नाही म्हणून निकाल आपल्या विरुद्ध गेला. मग आपल्या विरुद्ध निकाल गेल्यानंतर शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी या सगळ्या लोकांना आम्ही जागृत केलं आणि यांनी परत सुप्रीम कोर्टाला विनंती केली. आणि आज या देशातल्या 34 लाख लोकांना जमिनीवरनं हुसकून लावा असा कायदा केला. तो परत घ्यायला आता परत तारीख आहे आपली सुप्रीम कोर्टात. आणि मग तुम्हाला दिलेलं पण सगळं खावटी चालू आहे. वीज पंप बंद, ऑइल इंजिन बंद, गरीबाला धान्य बंद. तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. माझ्याकडे लोक आले, म्हणले धान्यच भेटत नाही साहेब. म्हणलं काय कारण? म्हणजे तो अंगठाच वठत नाही. त्या मशीनवर अंगठा येत नाही. रेंजच नाही तर कसा येईल अंगठा? रेंजच नाही आपल्याकडे तर कसा येईल अंगठा? आणि मग गरिबांना धान्य नाही, रॉकेल बंद. आणि म्हणून असं आलेलं सरकार. चुकीच्या बातम्यांना आरक्षणाचे निर्णय सांगायचे, लोकांना समाजात भांडणं लावायचे. आणि म्हणून आपण सांगितलं की आमच्या आरक्षणाला धक्का न लागता काय द्यायचं असेल कोणाला द्या, परंतु आम्हाला उघडं करू नका. आणि म्हणून आपल्याला जागरूकतेनं विचार केला. तुम्हाला माहिती या सगळ्या आरक्षणाच्या गरिबाच्या केसेस करतो. माझ्या विरुद्ध कोर्टात केले. काय कोर्टात माझ्या विरुद्ध केस केली या सगळ्या खोट्यांनी. म्हणले मधुकर बिचाड आदिवासी नाही, याचा दाखला खोटा आहे. माझा दाखला काय? महादेव कोळी आणि लिहिलेलं कोळी महादेव. म्हणून हायकोर्टात गेले. मी सगळे पुरावे हे बघाडे सगळ्या लोकांचे महाराष्ट्रातले पुरावे गोळा केले. औरंगाबाद हायकोर्टात सादर केले. औरंगाबाद हायकोर्टात सांगितलं 2 जाती वेगळ्या नाहीच आहेत. महादेव कोळी आणि कोळी महादेव एक जाती. औरंगाबाद हायकोर्टाने निर्णय दिला की म्हणले या 2 जाती नाही, एक जाती आहे. मधुकर पिचडनं फक्त आपलं सर्टिफिकेट बदलून घ्यावं, महादेव कोळीच्या ऐवजी कोळी महादेव घ्यावं. माझ्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात गेले. 6 वकील माझ्या विरोधी नेमले. एका वकिलाची 10 लाख फी. माझ्याकडे 2च वकील होते. आणि सुप्रीम कोर्टात केस चालली. सुप्रीम कोर्ट म्हटलं पुरावे द्या. पहिल्या दिवशी म्हणले उद्या आणतो पुरावे देतो.
जे निवृत्त न्यायाधीश झाले खेळ ते त्या खुर्चीवर होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी विचारलं पुरावे द्या, तर तोच कागद दाखवले कोळी महादेव लिहिलेलं आणि याचं नाव महादेव कोळी. अहो म्हणले औरंगाबादला ही केस झाली ना आणि औरंगाबाद हायकोर्टाने निकाल दिला. मग वरच्या जजने समोरच्या वकिलाला विचारलं तुझी जात कोणती रे? तो म्हणला ब्राह्मण. मग म्हणले हिंदू ब्राह्मण आणि ब्राह्मण हिंदू म्हणला तर तुझ्या जातीत फरक पडेल का? म्हणला नाही. तसा म्हणले मधुकर पेशरचा कोळी महादेव महादेव कोळी फरक नाही, फक्त त्यांना दाखला बदलून द्यावा न्याय. जर उद्या तो खोटा निर्णय झाला असता, माझ्या विरुद्ध निर्णय केला असता, तर तुम्ही बसलेले महादेव कोळी जगले असते का? अरे तुम्हाला वाचवण्यासाठी या लढाया आम्ही करतो आणि मग ह्या लढाया करण्यासाठी आपण डॉक्टर गोविंद गारेंनी पुस्तकं लिहिली आणि म्हणून त्या पुस्तकाला आपण निधी उपलब्ध करून दिला. किती? 3,80,00,000 रुपये पडलेत अजून जाऊन चालू तिथं त्याचं ट्रायबल रिसर्च नाही पुस्तक त्याचं छापलं. उलट तिथं काय केलं आता 20 सल्लागार नेमले. मी जातीवादी नाही पण एकाच जातीचे नेमले. का मराठा सापडला नाही, माळी सापडला नाही, कोळी सापडला नाही, वंजारी सापडला नाही. त्याची बुद्धिमत्ता तुम्हालाच दिली काय? 20 नेमलेत. एकाला मानधन किती वर्ष पाटील? 80,000 दरमहा ते 1.5 लाख असे 20 तज्ञ आम्ही आदिवासी काय करतो हे पाहण्यासाठी पुण्याला नेमले या सरकारनं फडणवीसांच्या. का आपल्या तज्ञ कुणी माणसं नाही दुसरी म्हणून दुर्दैवानं असे. आणि मग आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे, जागरूकतेनं उभं राहिलं पाहिजे आणि हे सरकार घालवण्याचं काम केलं पाहिजे. मी असताना काही निर्णय घेतले होते. आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलं भरले जात नाही. आम्ही मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन 1,961 पदं मंजूर करून दिली होती. आमच्या सौरा साहेबाला 4.5 वर्षात 1 मास्तर आणि 1 स्वयंपाकी नियमायला जमलं नाही. कसं शिक्षण? तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही. माझ्याकडे एक स्कीम सुरू केली. इगतपुरी तालुक्यात मुंडे गाव आहे, तिथं टाटाचा मोठा कारखाना काढला. कशाचा? स्वयंपाक बनवायचा. आणि त्या टाटाच्या सगळ्या त्या स्वयंपाकघरातून सगळ्या आश्रमशाळेला जेवण येतं. सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, रात्री 2 वाजता अख्ख्या चपात्या मुलांना खाता येतं. आणि तुम्ही टाटाला पोचायला निघालात त्या गरीब आदिवासीला त्या आश्रमशाळेवर. तुमच्या गावची आश्रमशाळा आहे, त्या लांडेंनी चालवलेली आश्रमशाळा, उत्तम प्रकारे आश्रमशाळा लांडेंनी चालवली. इथले पोरं लावले होते स्वयंपाकाला, गरीब आठवले. इथल्या बाया होत्या आमच्या स्वयंपाकाला, पाठवल्या घरी. राज्य करता कोणासाठी? आणि म्हणून दुर्दैवाने ज्यांना माहिती नाही अशा चुकीच्या लोकांच्या हातात राज्य जाता कामा नये. आणि म्हणून उद्या दिल्लीचं देखील राज्य हे आपल्याच हातात आलं पाहिजे, आपल्याच विचाराच्या लोकात आलं पाहिजे, तर आपण पुढे जाऊ. मोदी 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 काय दिलं मोदीने? एक गोष्ट बाकी झाली मोदीने. गणपतराव तुम्हाला लक्षात आलं की नाही मला माहित नाही. आता उन्हाळ्याचे दिवस म्हणून बऱ्याचशा गोष्टी लक्षात. मोदी आल्यानंतर एक गोष्ट झाली, जॅकेटांची संख्या वाढली. मी देखील दुकानात जॅकेट घ्यायला गेलो होतो. म्हणलं साहेब अभी सस्ते हो गए. म्हटलं का रे? नाही म्हणले 4 साल की पहिली परिस्थिती नाही राहिली. म्हणजे मोदी आला तेव्हा जॅकेटाला भाव होता, आता तो जॅकेटालाही भाव राहिला नाही. आणि म्हणून बनवी लोकांना थापा मारणार, खोटा मारणार. का सांगत नाही मोदी की शेतकऱ्यांना 1.5 भाव दिला, 2 कोटी पोरांना नोकऱ्या दिल्या, हे काम केलं म्हणून मला मतं द्या. त्याच्यावर मतं मागत नाही. पुलवामाला हल्ला झाला, शहीद. आम्ही पाकिस्तानवर हल्ला केला, या गोष्टी सांगून मतं मागायची. आणि तो अमित शहा म्हणतो 15 वर्षात शरद पवारांनी काय केलं हे त्यांनी देशाला सांगावं. आता शरद पवारांनी काय केलं हे अमित शहाला जर माहिती नसेल तर अमित शहा महाराष्ट्रात हिंद आणि या दुष्काळाच्या तावडीत सापडलेल्या शेतकऱ्याला जगवण्याचं काम
जर कोणी केलं असेल तर ते शरद पवार साहेबांनी 72,000 कोटीची कर्जमाफी, फळबाग योजना, दुधाची योजना, कोणती योजना नाही. आणि मग आपल्याला समर्थ करण्याचं काम केलं. तुमचं बजेट शरद पवार नसते आदिवासीचं वेगळं बजेट झालं असतं, हे सगळं मिळालं असतं. आणि म्हणून गरिबाला समर्थ करणारं नेतृत्व पवार साहेबांचं. आणि म्हणून त्या पवार साहेबांच्या मताला साथ देण्यासाठी आपल्याला द्यायचं. कृपा करून कुठे हिंडतील बिडतील कोणी किती दिवस हिंडतील. आणि म्हणून हे फार दिवस करणार नाही. थोड्या दिवस काहीतरी जे निवडणुकीपुरती चौकी मिळत तोपर्यंत उड्या मारित राहतील. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर काय? आणि म्हणून मला दिसतंय ते 29 तारखेनंतरचं तुमचं आजनावळ काय, 29 तारखेनंतरचं तुमचं जुन्नर काय, आणि त्याची हमी कोण घेणार? त्याची घेणार हे येतील आणि जातील. परंतु आम्हाला सामाजिक कार्य आणि दायित्व शिकवलं शरद पवारांनी, आणि ते दायित्व करून आम्ही काम करतो. ते सामाजिक काम करण्याचं काम पुरत आम्ही घेतलं. म्हणून दिलीप वळसे आपल्या जातीत जन्मलेले नसतील, पण आदिवासीच्या प्रश्नासाठी आपल्यापेक्षा भांडणारे नेते ते काम करतात. आम्हाला प्रामाणिकपणा शिकवलेलं आहे, प्रामाणिकपणानं काम करण्यास शिकतो. आज माझं तर 78 वर्ष वय होऊन गेलं. आजारी पडलो. आता या निवडणुकीच्या निमित्तानं डॉक्टरला राम केला. म्हणलं डॉक्टर मोदी घालवला नाही तर मी जाईल, किंवा मला जगव तरी एवढं जाण्यासाठी. म्हणजे म्हणले आता तुम्ही फिरा. नाशिकला फिरलो, इकडं आलो, उद्या कर्जत त्या खालापूर त्या भागात तिकडे जाणार आहे, नंदुरबारला जाणार आहे. हे जायचंय कशासाठी? या गरीब माणसाला उद्या त्याची हाल होऊ नये सांगण्यासाठी आलो. आणि गणपतराव माझ्यावर बातम्या दिल्या. म्हणले पिचड साहेब म्हणले पक्ष सोडणार आहे, बीजेपीत चालले. आता मला सांगा 78 वय झालं. अहो एखाद्या माणसानं आयुष्यभर वारी करावी, पंढरपूरला जावं, उपास तापास करावा, आणि म्हातारा झाल्यावर मरायला लागल्यावर पोरांना म्हणून काय बाबा शेवटची इच्छा काय? त्यानं काय गोबलाचं खांड घे, जायला सगळे तपश्चर्या वाया. अरे आयुष्यभर ज्या शरद पवारांवर विश्वास ठेवला, गरिबाला ताकदवार करण्याचं काम केलं, मरेपर्यंत शरद पवारांचा विचार आमच्या डोक्यातून जाणार नाही. कारण ही परिवर्तनाची लढाई शिकवली, शाहू फुलेंचा विचार आम्हाला शिकवला, तो विचार आपल्याला टिकवायचा आहे. आणि म्हणून हे कपाळ करंट सरकार घालून टाका. हे शिवसेनेवाल्यांचे यांच्या इतके तर बदमाश चोर कोणी माणसं नाही. काय इतके खोटे बोलतात आपल्याला सगळ्यांना आयुष्य आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि मग अशा विचाराला सुद्धा आपल्याला सगळ्यांना जायचं नाही. आणि हे एवढ्यापुरतं नाही, नुसतं लोकसभेपुरतं आलो नाही, लोकसभेनंतर देखील महाराष्ट्रात परिवर्तन घडवायचे. आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडताना पुन्हा एकदा तुम्हाला आपल्याला आपला आमदार हा राष्ट्रवादीचा विधानसभेत गेला पाहिजे, दिलीपराव विधानसभेत गेले पाहिजे, आणि दिलीपरावांच्या नेतृत्वाखाली या भागाचा विकास झाला पाहिजे. ह्या आमच्यासारख्या वयोवृद्ध माणसांना पाहण्याची इच्छा आहे, आणि ती पूर्ण करणं तुमचं काम आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या निवडणुकीत प्रचंड बहुमतानं आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं, आणि ते काम तुम्ही सगळ्यांनी करा. आणि म्हणून मग तुम्ही आश्वासन दिलं, हा सगळ्यांनी हात वर करून सांगितलं, आदिवासी कधी खोटा बोलत नाही, आदिवासी कधी चोरी करत नाही. आदिवासी चोरी केली कुठं तरी होण्यासाठी थोड्याफार पावसाळ्यात हरभरा चोरीतो, वांगा चोरीतो, पावसाळ्यात एखाद्याचं भोत चोरीतो, पण याच्यामध्ये काय आपण करत नाही. पण प्रामाणिकपणा हा तुमच्या रक्तात आहे, आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला शिकवला. शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत, ते लढवायचं काम आपल्याला करायचं. एक छत्रपती इथून स्वतःच्या ताकदीवर दिल्लीला गेला, आणि दिल्लीच्या आग्र्याला बादशहाला झुकायला लावलं. पुन्हा एकदा एक जुन्नरचा छत्रपती आपल्याला या निवडणुकीत पाठवायचं दिल्लीला, आणि ते दिल्लीला पाठवण्याचं काम तुमच्या सगळ्यांकडनं व्हावं ही खरी अपेक्षा आहे. आणि मला वाटतं ते काम आपण करूया, तर खरं आपण छत्रपतीचे वंशज आणि छत्रपतीचं नाव सांगणारे मावळे ठरू. ते काम तुमच्यावर आलंय. 28 तारखेला तुम्ही प्रचंड मतानं
आमच्या अमोल कोल्हेंना निवडून द्या हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.